केलेली आहे, काय भूमिका आहे? तुम्ही एसपी यांना भेटायला आला? मी जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटायला यासाठी आलेलो आहे का या राज्यामध्ये न्याय आहे का नाही हेच विचारायला आलो आहे। त्याचं कारण ज्या शेतकऱ्यांचे पैसे बुडालेत, सरकारनं मध्यस्थी करून सुद्धा 10-10 महिने पैसे मिळत नाहीत आणि ज्याने पैसे बुडवणाऱ्यांना पाठीशी घातलं आहे ते आज कोल्हापुरात येत आहेत। मग त्यांचं स्वागत कशा पद्धतीनं करावं असं पोलिसांना अपेक्षित आहे, हेच विचारायला मी आता जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे आलेलो आहे। जवळपास सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या मिळून 800च्या आसपास कार्यकर्त्यांना सकाळपासून ताब्यात घेतलेलं आहे। नेमका आम्ही गुन्हा काय केला आहे? काय दरोडा घातला आहे? चोऱ्या केल्यात? काय केलं आहे? आणि चोर दरोडेकर मात्र राजरोसपणानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत आहेत आमच्या जखमेवर मीठ चढायला। त्यांना जमत नव्हतं तर मध्यस्थी का केली, एवढाच आमचा सवाल आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना या आजच्या आंदोलनावर ठाम आहे का? कारण तुमची काही देवेंद्र फडणवीस असतील किंवा अमित शहा असतील यांच्यासोबत भेट घालून देण्याचे देखील काही प्रयत्न सुरू झाल्याची माहिती मिळते। नाही, मला ठोस असं हे पाहिजे, खात्री पाहिजे। नुसतं भेटण्यासाठी आम्ही आंदोलन नाही करत। 10 महिने झालं सरकारनं मध्यस्थी करून दिलेला शब्द का पाळला नाही? कारण मुख्यमंत्र्यांच्या एका शब्दाखातर एका फोनवर 10 तास अडवून ठेवलेला राष्ट्रीय महामार्ग आम्ही खुला केलेला होता एका मिनिटामध्ये। मुख्यमंत्र्यांनी काय केलं पुढं? का नाही मध्यस्थी पूर्ण केली? प्रत्येक साखर कारखान्यानं सांगलीच्या आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना लिहून दिलेलं होतं आम्ही 1 महिन्याच्या आत हे पैसे द्यायला तयार आहोत। सरकारनं का विचारलं नाही, का दिलं नाही पैसे म्हणून? या प्रश्नाची उत्तर आम्हाला पाहिजेत। जर तुमचं ऐकलं नाही, इथून पुढची भूमिका काय राहणार आहे? पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका असणार? होणारच, आंदोलन हे होणारच। स्वतः मुख्यमंत्र्यांनी आता हस्तक्षेप केला तर आम्ही विचार करू, परंतु आता आश्वासनावर आम्ही थांबणार नाही। 10 महिने या आंदोलनाला झाल्यानंतर आता तुम्ही आंदोलनाचा इशारा दिला, मात्र कुठंतरी स्वाभिमानीला बेदखल सत्ताधाऱ्याकडून केलं जाते असं आम्ही आंदोलनाला आत्ता इशारा दिलेला नाही। 3 वेळा मुख्यमंत्र्यांना सुद्धा काळी निशाणं दाखवलेली आहेत। बेकायदेशीररित्या 5 दिवस पोलिसांनी कार्यकर्त्यांना पोलीस कस्टडीत ठेवलेलं होतं। आमचा लढा चालूच आहे, परंतु आम्हाला माहीत आहे नाक कधी दाबायचं असते आणि तोंड कधी उघडते। नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये बांगलादेशींची घुसखोरी अशा आरोप जो आहे तो आता नरेंद्र पाटलांनी केलेला आहे। खरं तर भारतीय नागरिक नसणाऱ्या लोकांना या ठिकाणी माथाडी म्हणून या ठिकाणी काम मिळते। नेमकं काय मला माहिती नाही आणि अपूर्ण माहितीवर बोलणं योग्य नाही। मी नंतर प्रकार असेल तर आणि मुळामध्ये शेतकऱ्यांचा माल जो आहे तो ग्राहकांच्यापर्यंत पोचला पाहिजे आणि तो पोचत असताना तिथं जे काही काम करणारे कर्मचारी आहेत ते नियमानंच, त्याचेही काही माताडींचे नियम आहेत, त्या नियमात आहेत का नाही बघायचं काम प्रशासनाचं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।